नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. अखेर खरं ओठावरती आलंच. अगदी ओठावरती आलं आणि ते स्पष्टपणे ठसठशीतपणे दिसू लागलंय. काय आहे हे सत्य? राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी परवा एक विधान केलं. त्याची बातमी मी तुम्हाला दाखवतोय. विधान नको दाखवायला, बातमी यासाठी दाखवतोय की ते विधान आहे हे तुम्हाला पटावं. शरद पवार साहेब म्हणाले की तुमचा अध्यक्ष जेलमध्ये गेलेला नाही आपल्या कार्यकर्त्यांना, आणि त्यांचा अध्यक्ष गेलाय की नाही हे कसं ते तुम्ही सांगावं. शरद पवारांनी भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराच्या संबंधामध्ये कोण कोण माणसं अडकलेली आहेत आणि तेच पवारांना सोडून कसे गेलेत याबाबतची माहितीच प्रसृत केली. म्हणजे अगदी माझ्याच लोकांनी मला तुरुंगात ओढलं, माझ्याच लोकांनी मला तुरुंगात, माफ करा, माझ्याच लोकांनी मला न्यायालयात ओढलं, असे 2 खटले माझ्यावर आहेत असं परत शरद पवार म्हणत होते. का कोणास ठाऊक मला एक गोष्ट आठवली, आणि ती गोष्ट म्हणजे वाल्या कोळ्याची, ज्यांचे पुढे वाल्मिकी महर्षी झाले. गोष्ट अशी आहे की नारद मुनी जंगलातून विहार करत असताना अचानक त्यांच्या समोर एक कोळी वाल्या डाकू उभा राहिला आणि त्याने सांगितलं की जे काही असेल ते दे, नाहीतर मी तुझा खून करीन. नारदानी वाल्याला सांगितलं की हे तू करतोयस हे ठीक आहे, पण तुझ्या या पापकृत्यात कुणी सहभागी आहे का हे तुला माहित आहे का? तुझं कुणी वाटून घेत आहे का भाग? तो म्हणाला, सगळे असतीलच की, माझ्या वडिलांसाठी मी करतोय, आईसाठी करतोय, लेकरासाठी करतोय, बायकोसाठी करतोय, हे सगळे माझ्या पापाचे भागीदार होतीलच की. ते म्हणाले, नाही असं नाही होतील, असं म्हणता येणार नाही, तू जाऊन विचारून ये. गेला तो घरी आणि विचारलं, वडिलांना विचारलं. वडील म्हणाले, अरे आम्ही कसं असणार, तू खाऊ घालतोयस हे तुझं कर्तव्य पार पाडतोयस, आई वडिलांना सांभाळणं हे मुलाचं कर्तव्य आहे, आणि ते कर्तव्य करताना तू पाप करतोयस का पुण्य, यात आम्ही भागीदार कसे असू? बायकोला विचारला, ग तू तरी? ते म्हणाले, मी तुमच्या जीवनाची जोडीदार आहे, पापाची नाही. धर्म अर्थ काम यामध्ये मी तुमच्या सोबत असेल. धर्मेच अर्थेच कामेच नातीचारामी ही शपथ मी घेतली आहे, पण मोक्ष त्याचं काय, ते तुमचं तुम्हाला मिळवायचं आहे, आणि मोक्ष पापापुण्याच्या हिशोबावर असतो. त्यामुळं तुमच्या पापपुण्यामध्ये मी कधीच भागीदार होऊ शकत नाही. त्यानं मुलांना विचारलं की काय करायचंय. मुलांनी सांगितलं, आमचा काही संबंध नाही. आणि मग वाल्याला जाणीव झाली की अरे आपण काहीतरी गडबड करतोय. नारदांच्याकडे आला, नारदांचे पाय धरले आणि सांगितलं, महर्षी आता काय करू? ते म्हणाले, अरे काय करू काय, हे काम सोडून दे, प्रभू नामस्मरणामध्ये विलीन हो, तुला बघ तुझा उद्धार होऊन जाईल, तुझी पुण्य जमा होतील. आणि या वाल्याचा महर्षी वाल्मिकी झाला. मला महर्षी वाल्मिकी कसे झाले याची कथा सांगायची नव्हती, तर पापात भागीदार कोणी नसतं, वाटे मात्र करायला नक्की येतात पापाच्या कमाईचे, एवढं नक्की असतं. शरद पवारांनी काय तुफान उडवून लावलंय ना, तुफान. म्हणजे भारतीय जनता पक्षाने राजकारणामध्ये केलेले आरोप कोणावरती होते? म्हणजे बघा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, अशी पवारांची स्थिती आहे. म्हणजे पवारांना कोणत्याही प्रकरणामध्ये अडकवता येत नाही, हे 100% सत्य आहे. म्हणजे अगदी कोर्टाने सुद्धा लवासाच्या प्रकरणात शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांचा सहभाग दिसतोय, पण उशीर इतका झालाय आणि व्यवहार इतके झालेत की त्यात आता काहीच करता येणार नाही असं सांगून या प्रकरणाची सुनावणीच टाळली, म्हणजे बोलणंच टाळलं आणि प्रकरण मिटवून टाकलं. भूखंडाचा आरोप गोपीनाथ मुंडेंनी केला, त्यातही पवारांना बाजूला ठेवलं गेलं. पुढे ते कोणते की ओरा समिती स्थापन झाली म्हणे, आणि त्याचा अहवाल अजूनही संसदेच्या कुठल्या फाईल मधल्या कुठल्या कपाटात बंदिस्त आहे माहीत नाही, पण त्यातही काही विषय येत नाही. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, असंच आहे ना हे. महाराष्ट्रातल्या जिल्हा बँकांच्या, साखर कारखान्यांच्या आणि शिखर बँकांच्या या संयुक्त घोटाळ्यामध्ये आरोपी म्हणून पवारांचं नाव येतं काय, आणि या नावानंतर पवारांना लगेच क्लीन चिट मिळते काय? किती फास्ट क्लीन चिट मिळून गेली ती. आणि अडकले कोण? दुसरे म्हणजे अजित पवार, अजून कोणी.
महाराष्ट्र सदनचा घोटाळा छगन भुजबळांच्या अंगलट आला आणि सेफ राहिले सगळे शरद पवार. म्हणजे आपल्या माणसांच्या करवी झालेले घोटाळे याच्याशी माझा काहीही संबंध नाही हे दाखविण्यामध्ये पवार यशस्वी ठरले आणि पवार या सगळ्यात कुठेच नाहीत हे चित्र निर्माण झालं. पवारांनी हे जाणीवपूर्वक अधोरेखित करून सांगितलं आणि त्यांनी दाखवून दिलं की मी कुठेच नाही, तुमच्याकडे आलेली लोक मात्र भ्रष्ट आहेत. मला आश्चर्य वाटतं, याआधी सुप्रिया सुळेंनी देखील सभागृहामध्ये अशीच मागणी केलेली होती, होऊन जाऊ दे सगळं, काय व्हायचे तपासणी, एकदा आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणताना बघा एकदा करून टाका काय ते. मला आश्चर्य याचं वाटतं की शरद पवारांनी स्थापन केलेल्या पक्षात छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे, म्हणजे ही सगळी नावं मी ती घेतोय ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, किंवा अन्य कोणी अजून, प्रफुल्ल पटेल, ते सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर असताना त्यांच्या काळामध्ये झालेला विमान खरेदीचा घोटाळा, विसरतो हो आपण, खूप विसरतो, खूप लक्षातून निघून जातं. हे सगळे घोटाळे म्हणजे हा प्रकार असा झाला की वाल्या कोळ्यांनी, एखाद्या दरोडेखोरांनी, एखाद्या वाटमारी करणाऱ्या माणसाने दरोडा टाकायचा, त्या धान्यातून आपल्या घराबाराला सांभाळायचं आणि घराने सांगायचं की बाबा या गुन्ह्यात आता आम्ही सहभागी असणार नाही आहोत. पापाचं ठीक आहे, मोक्षाचं ठीक आहे, पण अर्थ आणि कामामध्ये तरी तुम्ही सोबत होतात, त्याचीही जबाबदारी नाकारायची, हे अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीनं होत आलेलं आहे. म्हणजे आता भुजबळ भ्रष्ट असतील आणि भ्रष्ट भुजबळ भाजप सोबत असतील, आता अजित पवार भ्रष्ट असतील आणि अजित पवार भाजपच्या सोबत असतील. बरोबर मीरा बोरवणकरांचं पुस्तक या काळामध्ये निघतं आणि ज्यात दादा मंत्री असा उल्लेख आढळतो, अगदी बरोबर वेळेवर निघतं आणि त्या पुस्तकावर आपल्याकडं चर्चा व्हायला सुरुवात होते. ही चर्चाच जी घडवली जाते आहे किंवा जी घडते आहे ती चर्चाच सांगते की यात बळी जाणार आहे तो करणाऱ्यांचा, लाभ घेणाऱ्यांचा अजिबात जाणार नाहीये. समोर जे कोणी आहेत हे कृत्य करतायत त्यांचा बळी जाणार आहे, लाभ घेणाऱ्यांचा नाही. म्हणून मी पुन्हा एकदा छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ या सगळ्यांवरती ज्यांच्यावरती आरोप झालेले आहेत त्या सगळ्यांना मला एकच सांगायचं आहे की आता या आरोपामध्ये खरंच फक्त तुम्हालाच लाभ झालाय, म्हणजे ते ठीक आहे राजकीय दृष्ट्या किंवा कायदेशीर दृष्ट्या की आम्ही नाहीतच, पण वर्षानुवर्ष ज्यांच्या सोबत राहिलात, ज्यांनी तुम्हाला हे करण्यासाठी परवानगी दिली, मोकळं रान दिलं, ते आता तुमच्या भ्रष्टाचारावर बोलतायत आणि तुम्हीच भ्रष्ट असल्याचं सांगतायत, आपल्यावर मात्र काहीच नाही असा दावा करतायत. ज्यांना साहेबांचा आदर्श वाटत होता, पित्या समान वाटत होते, त्यांनीच पवार साहेबांनी केलेल्या या वाक्याचा अर्थ लावायचा आहे आणि आपापल्या वाटचालीचा निर्णय घ्यायचा आहे. बाकी तुम्हाला तर चित्र स्पष्ट झालंच असेल. नमस्कार.